जय महाराष्ट्र भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काम करणार आहे, म्हणजेच मी जिथं कामाला आहे, मी काय काम करतो, त्याच्यानंतर मला पेमेंट किती येतं आणि म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला आजचा माझा जो टाईम आहे, तो टाईम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर स्वागत आहे तुमचं माझं YouTube चॅनल किरण निकालजे 2002 यामध्ये. तर चला मग आपण सुरू करूया. तर भावना सर्वप्रथम तुम्ही बघू शकता हे जे हा जो हौद आहे, हौदमध्ये भावानं पाणी आहे बघा ते. आणि तो समोर जो आहे तो समोर तो दिसतोय तो एक बोर आहे. आणि तो बोर चालू केल्यानंतर भावानं याच्यामध्ये पाणी येत आहे आणि ते पाणी जर आलं याच्यामध्ये तर याच्यातलं पाणी आल्याच्या नंतर भावानं इथं दोन मोटर आहे बघा. इथे एक मोटर आहे हे बघा इथं. आणि त्या त्या कोपऱ्यामध्ये एक मोटर आहे. ती मोटर कशासाठी भावानं तुम्हाला दाखवतो कशासाठी आहे. हे जे पाणी आहे भावानं, हे पाणी कशासाठी आहे आपल्याला आपलं जे हे बघा इथं एक लॉन लावेल बघा. मी जिथं कामाला आहे का तिथं नाही का हे लॉन लावेल आणि मी म्हणजे लॉनवरती भावानं पाणी वगैरे देणं हे माझं काम आहे. त्यानंतर भावानं आता इथं नाही का मोटरचं बटन भावानं ते बटन वगैरे चालू केलं. इथं ही मोटर चालू आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही हे बघा हा पाईप जो आहे रेन पाईप आहे. तर रेन पाईप टाकून ठेवलेला आहे भावानं, जेणेकरून आपलं जो लॉन आहे लॉन मस्त भिजन. त्याच्यानंतर भावानं चांगलं लॉन येईन. हे बघा बघू शकता हा रेन रेन पाईप आहे. हे बघा मस्तपैकी भावानं एकदम छान प्रकारे बघा हे यानं मस्तपैकी पाणी वगैरे पडतं. म्हणजे ते तिथपर्यंत भावानं झोपडी दिसते तुम्हाला. त्या झोपडीपर्यंत भावानं लॉन लावेल या साईडला आणि या साईडला तिथं पाणी वगैरे देणं. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही इथं काय आहे बघा शोसाठी म्हणजे फुलाचे झाड लावेल इथं. हे बघा इथपर्यंत इथे लाईन लावेल. त्यानंतर इथे एक झाड लावेल शो म्हणून. आणि भावने याला भावनं फक्त आपलं पाणी देणंच आपलं हे काम असतं. तर आजचं भावनं माझा जो डे आहे हा तुमच्यापर्यंत मी म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघत राहा भावना आपला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत. आम्ही आज म्हणजे काय काम करतोय आणि कसं काम करतोय तुमच्यापर्यंत मी म्हणजे तुम्हाला मी हा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा. आता बघा भावानं मी मोटर चालू केली आहे. आता दुसरी मोटर चालू केली. दुसरी मोटर कशासाठी चालू केली आहे पाणी देण्यासाठी चालू केली आहे बघा. हा पाहिजे मोटर आहे. इसको बोलते पाकिस्तानी मोटर आहे बघा. हे झाले बघा मोटर चालू झाली. आता हा जो पाईप आहे हा पाईपने भावानं डायरेक्ट पाणी येणार आहे. आता मस्तपैकी आपण आता झाडाला मस्त पाणी विणी घालू. हा पाईप आहे मस्त. आता इथं पाणी येईल आणि झाडाला मस्तपैकी पाणी वगैरे घालू. हे बघा आला मस्तपैकी पाणी आला. आता मस्तपैकी झाडाला मस्त पोट भरून पाणी पाजू. चला याचं भरलं पोट. आता यांना यांना पाणी लावू आता मस्तपैकी. हे बघा अशा प्रकारे भावानं पाणी वगैरे लावून द्यायचं. संपूर्ण मस्तपैकी ओल्लं करा चांगलं. त्यांना पोट भरून पाणी वगैरे दिलं तर समजा ते फुलून राहील. ते फुलं चांगले फुलं वगैरे येईल. आता बघू शकता भावानं हा जो पाईप आहे तिथं चांगलं भिजल्यामुळे भावानं आता हा पाईप आपल्याला जो आहे त्या साईडला घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा भावा तुम्हाला मी दाखवतोय. तुम्हाला तर माहित असणारच आहे. तरी पण म्हणजे आजचा जो डे आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे भावानं मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जर बघू वाटलं तर बघू शकता. तुम्ही व्हिडिओ स्किप केला तरी काही विषय नाही भावानं. हा जो कॉक आहे भावानं हा कॉक दुसऱ्या पप्पूचा आहे. हा अगोदर चालू करायला लागतो भावानं, जेणेकरून इकडं थोडं पाणी कमी होतं आणि इकडं पाणी चालू होतं. हे बघा हा पप्पू आहे. हा जो कॉक आहे कॉक जर बंद केला समजा तर हा पप्पू चालू झालाय. आणि हा जो रेन पाईप आहे या रेन पाईप मधला पाणी बंद झालंय. आता कशा प्रकारे भावानं मी टाकतोय तुम्ही बघा.
हे बघा, अशा प्रकारे भावानं पाईप वगैरे टाकून ठेवला मस्तपैकी. आता परत जाऊन हा रेन पाईपचा जो कॉक आहे, कॉक चालू करायचा आहे. हा कॉक चालू केला, रेन पाईप झाला चालू. बघू शकता, मस्तपैकी झाला रेन पाईप चालू. आता हा कॉक करायचा बंद. झाला कॉक बंद. इकडे वाढला प्रेशर. टुस टुस डुस डुसला. आता पाईप पाईप तर टाकला मान्य आहे, पण मग पाणी वाकडं तिकडं चाललंय बाई, सरळ काही पांढरा ना. त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला आता? सिंपल आहे. पाईप मस्तपैकी आता सरळ आतरून घ्यायचं बघू. बाई बघा, पूर्ण बोललं झालंय. कसं एकदम फिलिंग एकदम ढगामध्ये. कसं आहे, एकदम गार गार मस्त चिल चिल वाटू राहिलं. डायरेक्ट खालून बुडापासून तर डायरेक्ट पार डोक्याच्या टोकापर्यंत भावना एकदम असं ओरलं झालं मस्तपैकी. मस्त आता उन्हात उभं राहिलं भावानं. एकदम समथिंग बेटर देन फील. आता ही मोटर बंद केली भावानं मी. आणि आता हा जो पाईप आहे, आता हा पाईप उचलून भावानं तो तिकडे नेऊन टाकायचा आहे आणि तिकडे पाणी द्यायचं भावानं झाडाला. तर चला मग आपण हा पाईप उचलून तिकडे नेऊ, परत ती मोटर चालू करूया. तर बघा भावानं, मी अशा प्रकारे बघा पाईप टाकून ठेवलाय मस्त का, त्याला पूर्णपैकी असं मस्त छानपैकी ओल्लं करून टाकू आणि लॉनला मस्त पाणी देऊन टाकू. चला मग आता मोटर चालू करूया. बघा, आपली झाली भाई मोटर चालू. आता करू आपण डायरेक्ट पाहून, आता एकदम हल्ला. एकदम हल्ला कसा करा डायरेक्ट गर 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 या गर 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 गर. आला का नाही भाई पाणी? मोटर तर चालू केली, पण भाई पाणी काही आहे नाही. मला बहुतेक असं वाटतं पाणी आहे ना, मला 100% आपलं आता हलवून पाणी काढणं आहे. तर हलवून पाणी कसं काढायचं भाऊ? तर मी दाखवतो मग हलवून पाणी कसं काढायचं. आता जो आपला जो हौद आहे, आणि हौदामध्ये हा जो पाईप आहे भावांनो, जो मोटरीचा पाईप आलेला आहे, तो मोटरीचा पाईप भावना असं गार
भर भर सर. हे बघ असं हलवला बरोबर तिकडे भाऊन पाणी येतं. ते कसं आहे, हे ऑटो स्टार्ट आहे. ही पाकिस्तानी मोटर आहे भावानो. त्यामुळे असं लफड आहे. आता बघ आला असं भाई पाणी. त्या पाणी एकदम कसं आला आता, गुळण्या मारित आला भाई पाणी. बा या खो आलं की नाही भाई पाणी. चला पाणी तर आलं भाई. चला स्टार्टिंग भाऊन आपण मस्त पहिले या झाडाला पाणी घालू. पहिलं भाईला पोट भरून चांगलं पाणी पाजू. नंतर भाई या लॉनला मस्तपैकी पाणी घेऊ. बघू शकता भावानो, मस्तपैकी आता मी पूर्ण लॉनला पाणी मारलेलं आहे. पर्यंत भावानो लॉनला पाणी मारून झालंय. तर बराच वेळ झाला भावा मी पाणी काही पिलं नाही भावानो. पण आता तहान लागलेली आहे. तर मी आता डायरेक्ट आता आहे ना पाणी प्यायला चालू भाई. पाणी कुठे येतं बघा तुम्ही फक्त पहा आता. बघा जो बोर आहे, हा बोरचं पेप आहे. इथं मस्तपैकी भावानो बोरचं पाणी येतंय. मस्त भावानो एकदम असं गोड भाई एकदम मस्त भारी पाणी आहे भावानो. असं मस्तपैकी भावानो भिजेपर्यंत भावानो मस्त जेवण बिवण करून येऊ. तोपर्यंत भावानो चांगलं मस्त एकदम टाकाटाक भिजतं ते. ते भिजल्यानंतर भावानो उचलून भावानो फक्त थोडंसं या साईडला टाकायचं आहे. तर तर फायनली भावना आता दुपार झाली आहे. आणि दुपारच्या नंतर भावना त्या मस्त जेवण वगैरे करून आता परत तुला कामाला ते आता जेवणाची सुट्टी झाली आहे. आता मस्त जाऊन मस्त जेवण हाणू. जेवण बिवण झाल्यानंतर परत आपण रिटर्न आपल्या कामावरती येऊन जाऊ. तर भावांना मस्त की भावांनो मी आता जेवण आलोय. आता जेवण आल्यानंतर म्हटलं आता काय करावं. तर हा जो मी म्हणजे मी जिथे कामाला आहे भावानो, तिथं म्हणजे तो जो ओनर आहे, ते ओनरचा भावानो हा बंगला आहे. हा बंगला भावानो भरपूर असा घाण झालेला आहे बघा. घाण म्हणजे धूळ वगैरे समजा तिथं पडेल आहे. तर भावानो ती धूळ धुवून काढायची. त्याच्यामुळे भावानो आता मस्तपैकी मोटर चालू करून मस्त याला धुवून काढायचं भावानो.
तर फायनली भावानं आपलं आजचा जो काम करण्याचा दिवस होता तो आज संपलेला आहे. आता सुट्टीचा टाइम झालेला आहे. तर माझं जेवढं काम भावानं म्हणजे तुम्हाला तर मी सांगितलं भावानं माझं काय काम आहे. हे लॉन वगैरे असतं, लॉनला पाणी वगैरे देणं आणि त्यानंतर हे बंगला वगैरे कधीतरी साफसफाई करणं असतं. आणि सपोज जर त्यांनी जर समजा दुसरं काही काम सांगितलं तर त्यांचं ते ते काम ऐकायचं आणि ते त्यांचं ते जे काम सांगितलं ते ते काम करत भावनं. तर भावनं या कामाच भावा मला पेमेंट म्हटलं म्हणजे ₹400 पर डे म्हणजे तुम्हाला ₹12,000 महिना म्हणजे मंथली मला ₹12,000 पडत असतो. म्हणजे पेमेंट हे कमी आहे पण कसं आहे म्हणजे माझे पेमेंट कमी आहे पण म्हणजे याच्यामध्ये जे रूटीनमध्ये समजा माझे जे मला समजा काही दुसरे इतर काम असते भावना ते याच्यामध्ये एका टायमामध्ये भावना मला कव्हर होते. त्यामुळे भावना मी ते काम म्हणजे धरलेलं आहे. जेणेकरून माझे माझे मी थोडीफार स्टडी करत असतो. स्टडी पण पॉसिबल होते. त्यानंतर असे व्हिडिओ वगैरे बनवत असतो. तर मग व्हिडिओ वगैरे बनवायला पण टाईम भेटत असतो. आणि कंपनीमध्ये कसं असतं भावना 12 घंटे गुंतून राहावं लागतं. त्यामुळे म्हणजे फक्त भावना कामच करायला भेटतं. हे स्वतःला टाईम भेटत नाही. म्हणजे सांगायचा विषय असा आहे पेमेंट जरी भावानं कमी असलं तर भावानं पण आपला मन शांत राहायला पाहिजे. त्या हेतून भावानं मी इथं काम धरलेलं आहे. असं भावना काम करण्याची काही लाज नसते. काम कुठेही करावं लागतं. कंपनीत असो, एखादा गव्हर्नमेंटला जॉब जर म्हणजे एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट जर जॉब असला भावानं तर त्याला सुद्धा कामच करावं लागतं. कारण त्याला पण भावानं कामाचं पेमेंट भेटत असतं. तेव्हा भाऊ काम कुठं पण करा. लाजू नका, काय नका. बिनधास्त भावनं जिथं भावना काम भेटेल नसतं मनाला जिथं वाटेल तिथं काम करा. कोणाचं ऐकू नका, काय नका. तुम्हाला भावना जे मनाला वाटेल ते करा. जे काम आवडेल ते काम करा. उगाच बळजबरी भावना घरच्यांनी सांगितलं की इथं काम कर, तिथं काम कर किंवा नातेवाईकांनी सांगितलं, मित्रमंडळी सांगितलं. भावानं फक्त पैशाची लोभी करू नका भावना. मान्य आहे का भावना पैसा आहे तरच सगळं काही आहे. पण स्वतःचं भावना थोडाफार विचार करा. कारण भावना लाईफ फक्त एकदाच भेटत असते. त्यामुळं एन्जॉय पण करा भावना. प्रत्येक मुवमेंट भावना असं असं जागा की आपल्याला आठवणीत राहायला पाहिजे की आपला जो मुवमेंट आहे आपल्या लाईफमध्ये आला आहे भावना तसं विसरता आला नाही पाहिजे. त्यामुळे भावना मी फक्त मला एवढं सांगतो कोणतं काम करा भावना लाजू नका, काय नका. काही काही मित्र भावना असे शेतातले म्हणा किंवा असे दुसरीकडे कामाला जाणं भावना त्यांना लाज वाटत असते. तर त्यांना फक्त एवढं सांगा भाऊ लाज बी काही कामाची काही लाज नसते. कारण कोणी काय आपल्याला भावानं 4 पैसे देणार नाही. स्वतःच कमवायचं भावानं आणि स्वतःच खायचंय. त्यामुळं जिथं आवडेल भावानं तिथं काम करा. नो टेन्शन भावानं. तर असो व्हिडिओ भावानं खूप मोठा झाला आहे तर इथं थांबतो. आणि नेक्स्ट व्हिडिओ भावानं कोणत्या टॉपिकवर बनायचा आहे तर भावानं तेवढं मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये मला एवढं सांगा भाऊ नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू. तोपर्यंत थांबतो. जय महाराष्ट्र.